जयदत्त क्षीरसागर यांनी काल भूमिका घेतली पाहिजे होती असं म्हटलेलं आहे संदीप क्षीरसागर यांनी। सध्या कुणीच प्रतिस्पर्धी दिसत नाहीये असं संदीप क्षीरसागर यांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत शरद पवारांचा आशीर्वाद आहे, या निवडणुकीमध्ये सर्वांचा दी एंड होईल असा विश्वास संदीप क्षीरसागर यांनी बोलून दाखवलाय। कुटुंबाचा विषय माझ्यासाठी संपला, राजकारणामध्ये भूमिका महत्त्वाची असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। संपली, आता विधानसभा टार्गेट, तुम्ही इथले जिल्हाध्यक्ष पण आहेत, स्थानिक आमदार पण आहेत, कसं नियोजन करताय? 6 मतदारसंघात कसा विजय निश्चित राहील? नाही, हे बघा, जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही बांधणी केली, आता बजरंग बाप्पा पण आमच्या खासदार म्हणून आमच्या सोबत आहेत। पहिले तर मी एकटाच आमदार म्हणून होतो, ताकद आमची वाढलेली, या विजयामध्ये म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त म्हणजे त्यांना आता म्हणजे ताकद भेटलेली आहे आणि सगळेजण जोमाने कामाला लागले, त्यामुळे काही अडचण या ठिकाणी येणार नाही। एकाच कुटुंबात जर 3 क्षीरसागर जर उभे असले विधानसभेला, त्याचा फटका बसेल? मला तर काही वाटत नाही हो। प्रतिस्पर्धी कोणाला मानताय विधानसभेसाठी? आज तर खऱ्या अर्थाने बघितलं तर प्रतिस्पर्धीच कुणी नाहीये। म्हणजे आतापर्यंत कुणाचं कोणत्या पक्षात कोण लढणार आहे हीच सगळ्यात मोठी अडचण आहे। खरं बघितलं तर एखाद्या मतदारसंघामध्ये आपण तयारी करत असताना तो कमीत कमी 1-2 वर्ष तो तयारीला लागतो, त्याला एक चिन्ह येतं, त्याची एक भूमिका घेऊन तो लोकांसोबत जातो। माझ्याकडे एक भूमिका आहे, माझ्यासोबत पवारसाहेबांचा आशीर्वाद आहे, पण समोरच्या लोकांकडे अजून चिन्हच नाही, म्हणून तुम्ही माझे प्रतिस्पर्धीच आज कुणी नाहीये। काकांना इशारा देता? नाही, मी तर त्यांना म्हणजे कोणत्याच राजकीय फ्रेममध्येच सध्या ते नाहीये। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी।